हाय गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले 11:30 आणि आज संडे म्हणून आज आम्ही सगळे लेट उठलेलो आहे. आणि पप्पा पण लेट उठले. पप्पा आज 9:30 वाजता उठलेले. नाही, आम्ही नाश्ता करायला बाहेर चाललो. पप्पा खोटं बोलताय, पप्पाकडे लक्ष नका देऊ. काल ब्रेड आणले होते ना, तर पप्पाला लगेच ब्रेड बटर खायचं होतं. आणि मला नाव ठेवता घरात एक गोष्ट आणली की सहन होत नाही, जास्त दिवस राहत नाही. काल ब्रेड आणलं की ब्रेड बटर खाऊन घेतलं सकाळी सकाळी. हो का? पण आपण आज नाश्ता करायला बाहेर जाणार होतो. पप्पा पकडले गेले. आता आम्ही नाश्ता करायला बाहेर चाललोय. नाश्ता म्हणजे आमचा अर्ध जेवणच असेल, ते आम्ही मिसळ खायला चाललोय. सगळ्या नाशिककरांना माहितीच असेल, संडे म्हणजे मिसळचाच दिवस असतो नाशिककरांसाठी. आणि तो मिसळचा दिवस म्हणजे काहींचं अर्ध जेवण, काहींचा नाश्ता. तसं आमचं अर्ध जेवण येते. पूर्ण लंच आहे आपला. पूर्ण लंच येतो आमचा आज. सो ओके, आम्ही कोणीच रेडी नाही. मम्मी पप्पाची आंघोळ झालेली. कोण? पप्पा यार कमॉन. नाही पण माझे पप्पा तिथे जाऊन मिसळ भाकरी खाता. ज्वारीची भाकर. आणि यार किती पप्पा नाही यार, काही पण नाही करू. नाही यार, पप्पा खूप माझे आयटम देतात यार. तिथे जाऊन मिसळ भाकर द्या. भाकर सगळे लोक आमच्याकडे बघता. मग जाऊ द्या. मम्मी पप्पाची आंघोळ झालेली, माझी बाकी आहे. तुम्ही पटकन आंघोळ करते आणि रेडी होते, मग आपण मस्त मिसळला जाऊ. ओके, सो आमचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. पप्पा रेडी आहे, मम्मी आवरते, पप्पा दीदीशी कॉलवर बोलताय. अँड यप, मस्त रेडी आहे मिसळला जायला. तुम्हाला भेटू आता मिसळच्या इथे. हे बघा, हे बाळ कुरकुरे खात आहे आमचं. जरा कुरकुरे खायचे. राजवीर दीदी, तू दाखव ना. दाखव. ही माझी बहीण, ही माझी सक्की बहीण. ओळखू येणार नाही, पण ही माझी सक्कीच बहीण आहे. चल चल, हात काढ. चल 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 चल. हाँ, वो थोडी पतली रह गई, मैं थोडी मोठी हो गई. ती मुद्दाम करते गाईज. तो असं बाळ आहे आमचं राजवीर. हे बघा, हे आमचं क्यूट बाळ. आणि हे या क्यूट बाळाचे बाबा. काय खात आहे पप्पा? तो डब्बा याचा आहे, मधाचा डब्बा आहे तो. मधाच्या डब्यात काहीतरी मुखवास घेतलं. ओके, आम्ही मस्त निघतोय आता. अजून आमचं दिवाळीचं डेकोरेशन निघालेलं नाही. इथं काहीतरी कंदील लागलेले आहे, हे डेकोरेशन. आता हे काढू. आज संडे, आजच काढायचं आहे मम्मी. आज काढायचं आहे सगळं. आई ये चल. माझी मम्मी गेटच्या मागून लपून लपून बघत होती मला. ही माझी मम्मी. पण त्या सुद्धा उचललेल्या नाही अजून. आम्ही खूप बिझी असतो गाईज. आमच्याकडे असं फ्री टाईम नसतो, की आम्ही इतकं बिझी असतो ना की बस कधी. सो ओके, चला आता जाऊ मस्त. माझ्याकडे कोणती होती ती लेगिन टाईप. आता माझी मम्मी रिग्रेट करते ते कपडे घातल्यावर, बट तिला कोण सांगेल ते चांगलं दिसतंय. मी आता आलेलो आहे लोकेशनवर आणि आम्ही आलेलो आहे विठ्ठला मिसळला. सो आता रस्ता थोडासा खराब आहे आणि थोडा फोन शेकी होईल. तर किती गर्दी आता. इथूनच थांबा, मी तुम्हाला दाखवते. इतकी गर्दी येते. बऱ्यापैकी आहे. हो, इथेच बाहेर आहे. ॲक्च्युली गाईज, मी या मिसळचे रिव्ह्यूज ऐकलेले की मिसळ ओके, बट आता बघू कशी वाटते आम्हाला. हा, मी असं रिव्ह्यू बघितले, पण मी खाल्ली होती तेव्हा तर चांगली होती. आता बघू चांगली का खराब झालेली अजून. मम्मी आपल्याकडे मोठी आहे. कशी वाटवती पप्पाच्या. ही आहे गर्दी. पप्पा काय म्हणायचं या गर्दीबद्दल? काय बोलणार आहे? मिसळ खायची का काय करायची? 1 तास थांबायची मिसळसाठी. दुसरीकडे जायचं का? अरे यार, मग आई तुझं काय म्हणणं आहे? दुसरीकडे जायचं का खायचं इथं? बघू, 10 मिनिटं वेट करू. पप्पा आलेले विचारपूस करून. पप्पा काय बोलले ते लोक? अजून 1 तास लागेल म्हणतायत. अजून 1 तास लागणार. मी काय म्हणते, चला ना दुसरीकडे आहे मिसळ खायला. कुठे जायचं दुसरीकडे तू सांग आता. मामाच्या मळ्यात जाऊ ना. परत मामाच्या मळ्यात जायचं परत? हा हो, आम्हाला एवढं वेट करायला जीवावर येत आहे. मला येत आहे, यांना नाही येत. यांना नाही येते. पप्पा मस्त त्यांचा मोबाईल बघताय. आम्हाला बोर होत आहे. पण आता हॅलो गाईज, 1 तासाचा वेटिंग केल्यानंतर अखेर आम्हाला टेबल भेटला. आमचा टेबल खूप वेटिंग होतं आज आणि खूप वेळ लागला. त्या खूप वेळेनंतर आम्हाला टेबल मिळाला फायनली. आता मिसळ केव्हा येते ते पण माहिती नाही. तुम्ही काय खाणार?
मिसळ, जिलेबी, भजे, ढोकळे. ऑर्डर केली वडा रस्सा. या 3 मोठे भजे देऊन टाकले. दिस इज द मिसळ गाईज. पप्पा कशी वाटली? चांगली. चांगली आहे. आई तुला छान आहे. नक्की? हो. पाणी वडा रस्सा घेतलेला आणि मिसळ घेतली. आता सगळे खाण्यामध्ये बिझी झाले. बाई मस्त पापड खातीये. तिला आता कोणाशीच काही घेणं देणं नाही. तिची मिसळ आली आहे तर. ओके, वी आर डन विथ आवर मिसळ. तिथे इतकी गर्दी होती भाई, इतकी गर्दी. ते आम्हाला वेट करून करूनच इतकं जीवावर आलं. त्याचा आमचा नंबर लागला. आम्ही पटकन मिसळ खाल्ली आणि घरी निघालोय. आता घरी जायचंय का गाडी शिकायला जायचंय? घरी जाऊ आता. ते बघा आमची संध्याकाळ. जसं मिसळ खाऊन आलोय आम्ही तसे पप्पा आणि मम्मी झोपलेले आहे आणि मी पण थोडंसं झोपली होती. आता संध्याकाळचा प्लॅन तर असा काहीच नाही आहे. फक्त आता पप्पा ते तुम्ही बिर्याणी खाणार आहे का? ते बिर्याणी खाणार आहे आणि मी बघते मोमोज खाल्ले तर खाईल, नाही तर कारण आता बाहेर जायची कोणालाच इच्छा नाही. सगळ्यांना इतकी झोप आलेली आणि थंडी पण आहे म्हणून इच्छा नाही आहे. सो बघू आता. मस्त आता खाली गेली मी तर थोडंसं ब्लॉग शूट करेल. सो गाईज आमचा प्लॅन ठरला आहे आता काय. पप्पा ते बटर चिकन खाणार आहे आणि मी मोमोज खाणार आहे. सो मी आणि पप्पा आता खाली चाललो आहे आणायला. माझं आवरून झालेलं आहे आणि हा माणूस बघा, हा माणूस इथे रील बघत बसलेला आहे. आता यांना काय बोलावं तुम्ही सांगा. आमचं चिकन घेऊन झालेलं आहे. पप्पा ड्राईव्ह करत आहे. पप्पाला खूप थंडी वाजते. पप्पा मस्त स्वेटर टोपी घालून आलेले. मी काहीच नाही घातलं, मला पण वाजते पण ठीक आहे. पप्पा मस्त फेवरेट बटर चिकन घेतलं तुमचं? चिकन पप्पूचा ढाबा. पप्पू का ढाबाचा आम्ही बटर चिकन घेतलेलं आहे. आणि अजून काय घेतलं? तंदुरी लेग पीस का काहीतरी घेतलंय. आता आम्ही मोमोज घ्यायला चाललेलो आहे. तंगडी कबाब. हा तंगडी कबाब घेतला. आता आम्ही मोमोज घ्यायला चाललेलो आहे. आता आम्ही मोमोज घ्यायला थांबलो. आम्ही एका शॉपवर गेलो होतो. मुलीच्या हट्टासाठी 2 किलोमीटर रिटर्न आलेले. तिला मोमोज खायचे. मोमोज किती थंडी वाजते. पप्पाला तिला काय. आम्ही गेलो होतो. मी पप्पाला म्हटलं तुम्ही घरी जा, मी घेऊन येते. मग पप्पा बोलले नाही मी येतो. पप्पा किती क्यूट टेडी बिअर सारखे दिसते. किती क्यूट दिसते. पप्पाला एक क्यूट डिंपल आहे. पप्पा खूप मखडतात त्या डिंपलवर. हा मुलींच्या हट्टासाठी करावं लागतं. आय एम डॅडीज प्रिन्सेस गाईज. आता माझेच मोमोज पॅक होत आहे. हे व्हेजवाले का? व्हेज टीम आणि पनीर. गाईज हे माझे मोमोज. हे आहे पनीर स्टीम आणि हे आहे व्हेज स्टीम. स्पेशली थँक्स टू माय डॅड, जे की मस्त एकदम खाण्यामध्ये मग्न आहे. बिचाऱ्यांनी मला एवढं, आम्ही घरापर्यंत आलो होतो, परत रिटर्न आले माझ्यासोबत मोमोज घ्यायला. बिचारे माझे पप्पा, माझी मम्मी. काय खाती आई तू? बटर चिकन आणि मस्त तंगडी खाते ही मम्मी. हे पप्पा. गाईज मी व्लॉगची एंडिंग करायचंच विसरले. मी आत्ता व्लॉग एडिट करायला घेतला तेव्हा मला आठवलं की मी एंडच नाही केलेला व्लॉगचा. सो ओके, दिस इज इट फॉर द डे. हा असा होता आमचा संडे. कसा वाटला सांगा नक्की. आणि मला पण खूप झोप आलेली माझ्या डोळ्यात. बघू शकता तुम्ही किती झोप आहे आता. मम्मी पप्पा झोपले, आता मीच एकटी बडबड करते बेडमध्ये. सो कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.